सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न, जरांगेंना रोखण्यासाठी विखे सामंतांची शिष्टाई, विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत करणार चर्चा। जरांगेंनी आंदोलनाऐवजी सरकारसोबत चर्चा करावी, चर्चेतून तोडगा निघू शकतो, दादा भुसेंचं वक्तव्य। जरांगेंना मुंबईमध्ये मोर्चा काढण्यास परवानगी मिळाली, आझाद एक दिवसीय आंदोलन करता येणार। मनोज जरांगेंचा अंतरवालीतून मुंबईकडे कूच। आंदोलन एक दिवसांचं नाही तर बेमुदत, जरांगेंची भूमिका, आंदोलनावर जरांगे ठाम। नागपुरात भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर, महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या, जुन्या नव्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न। विरारमधील इमारत दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी, रमाबाई अपार्टमेंटचा भाग चाळींवर कोसळल्याने झाली होती दुर्घटना। जखमी बाईक स्वाराला उपमुख्यमंत्र्यांकडून मदत, तात्काळ ताफ्यातील अँब्युलन्समधून केले रुग्णालयामध्ये, तरुणाला दाखल, अपघात झाल्याचं एकनाथ शिंदेंना दिसताच केली मदत। देशासह राज्यात अतिरिक्त कांदा उत्पादन मागणीच्या तुलनेमध्ये अधिक पुरवठा होत असल्यानं कांद्याला दर नाहीत, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता। अकोल्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, कपाशी, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांचं प्रचंड नुकसान। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांवर अंधाधुंद गोळीबार, भारतीय लष्करानं 2 दहशतवाद्यांना ठार केलं। ऋषीपंचमी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अथर्व शीर्षाचं पठण, 35,000 महिलांचा सहभाग, खासदार सुनेत्रा पवारांची सुद्धा उपस्थिती। आज 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार, तर लालबागच्या राजाला दुसऱ्या दिवशी सुद्धा भक्तांचा महासागर।